दादा आपल्यासोबत आता देशमुख आहेत. दादा काय सांगाल आता जे तुमचं आंदोलन करत आहे त्याचं प्रमुख उद्दिष्ट काय? आंदोलन वगैरे काय ना, आम्ही पोलीस प्रशासनाला त्या दिवशी जो मोर्चा झाला तिथून काही जी शस्त्राची भाषा करण्यात आली त्या सर्वांसाठी एक निवेदन देत होतो की त्या आंदोलनामध्ये परवानगी नसताना अशी लोक एकत्र जमली, त्यांच्यावर काय कारवाई केली, तिथे आक्रमक झाले, पोलिसांनाही हातापाई झालेले त्याच्यामध्ये, किंवा जी शस्त्राची भाषा करण्यात आली त्या सर्वांवर काय कारवाई केली, किती जणांवर गुन्हे नोंद केलेत महाराष्ट्रात. मग मराठा आरक्षण असेल, धर्म आरक्षण असेल किंवा आमच्या शेतकरी बांधवांचे आंदोलन असतील, ह्याच्यामध्ये लगेच गुन्हे नोंद करताय तुम्ही. तर मग असं एक जे आक्रमक आंदोलन झालं त्याच्यामध्ये तुम्ही काय गुन्हे नोंद केले हेच निवेदन देण्यासाठी आज आम्ही जमलो. उच्च न्यायालयाने निकाल दिला तरी त्यानंतर जैन समाज जो आक्रमक पाहायला मिळालेला आहे, मग कुठेतरी मराठी एकीकरण समितीने त्याचाच पडसाद म्हणून आपल्याला हे केलं. लक्षात घ्या, मराठी एकीकरण समिती हा खरं तर मोर्चा सगळ्या मराठी बांधवांना एकत्रित घेऊन त्यांनी केलेला आहे. लक्षात घ्या, त्यामुळे जो न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्याचा निर्णय हा सर्वोच्च असतो हे तर आपण संविधानाला मानणारी लोक मानतो. मग त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही आंदोलन करत असाल, त्याच्याऐवजी तुम्ही पुन्हा जर रिपिटिशन जर केली असती कोर्टात तर आम्ही मान्य केलं असतं, तो तुमचा अधिकार आहे. पण जर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय ह्यांनी निर्णय देऊन सुद्धा तुम्ही जर ऐकत नसाल तर याचा अर्थ काय? त्यांनी सांगितलंय की सरकारला अल्टिमेटम दिलाय की जर हे बंद उघडले नाही तर आहे ना आम्ही कुठेतरी आंदोलन करू आणि आक्रोश निर्माण केला. लक्षात घ्या, हा संपूर्ण जो प्रकार आहे त्याला कुठेतरी राजकीय रंग, महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक इथला घटक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गेली 1 महिना 2 महिने तेच चाललंय. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे याला राजकीय रंग, जातीय रंग न देता हा एक आरोग्याचा प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे, त्याला तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवा असंच आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो.